आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्याची शक्यता आहे। या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथ सिंग, नितीन गडकरी, सदानंद गौडा यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। काँग्रेसने आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर केली। तेलंगणातून 8, आसाममधून 5, मेघालयातून 2, उत्तर प्रदेश, सिक्कीम आणि नागालँडमधून प्रत्येकी एक उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांना तुरा लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलंय। भारताचे संविधान ज्या दिवशी धोक्यात येईल त्या दिवशी कोरेगाव भीमाची पुनरावृत्ती करू, असा इशारा भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी दिलाय। दिल्लीतील जंतर मंतर मैदानात बहुजन हुंकार रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते आणि या विधानानंतर नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला। त्याच वेळी भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवर अराकान आर्मीच्या विरोधात एक मोठं ऑपरेशन केलं। म्यानमारमधील अराकान आर्मी या दहशतवादी गटांकडून ईशान्य भारतातील महत्त्वाच्या प्रकल्पांना धोका असल्यामुळे आर्मीला संपवण्यासाठी दोनही देशांच्या लष्करांनी गुप्तपणे 17 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान हे ऑपरेशन पार पाडले। आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी 2019 नंतर पुन्हा निवडणुका होणार नाही असं धक्कादायक वक्तव्य केलंय। उन्नाव येथील एका कार्यक्रमात साक्षी महाराज बोलत होते। शरद पवारांना पराभवाचा अंदाज आल्यानेच त्यांनी लोकसभेतून माघार घेतली अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली। पवारांच्या निवडणूक न लढण्याच्या घोषणेवरून सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा होते। नितीन गडकरींनी यावर प्रतिक्रिया देत पराभवाचा अंदाज आल्यानेच पवार माघारी फिरले असं म्हटलंय। दिवंगत मुख्यमंत्री YSR रेड्डी यांचे धाकटे बंधू YS विवेकानंद रेड्डी वय वर्ष 68 हे कडापा जिल्ह्यातील पुलिवेंदुला येथील आपल्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळी मृतावस्थेत आढळले। शवविच्छेदन अहवालानुसार विवेकानंद यांचा डोक्यावर आणि उजव्या हातावर आणि मांड्यांवर 7 जखमा आढळल्या। पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवलेला आहे। पंजाब नॅशनल बँकची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून लंडनला फरार झालेला नीरव मोदी याच्या पत्नीविरोधात विशेष न्यायालयात अजामीनपात्र वॉरंट बजावलं गेलेलं आहे। ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाने न्यायाधीश MS आझमी यांनी हे आदेश दिले होते। स्वच्छ भारत अभियानच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं। हिमालय पुलावर बसवण्यात आलेल्या आकर्षक लाद्यांचा भार वाढल्यानं हिमालय पूल कोसळल्याचा संशय पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे या प्रकरणाला आता वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सीएसटीएम पूल दुर्घटनेप्रकरणी पालिकेने पहिली कारवाई केली। मुख्य अभियंता AR पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय, तर 2 निवृत्त अभियंत्यांची सविस्तर चौकशी केली जाणार आहे। तसंच कंत्राटदार कंपनीला कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे। मुंबई हायकोर्टात पूल दुर्घटनेची जनहित याचिका दाखल करण्यात आली। माजी न्यायमूर्ती VP पाटील यांनी या संदर्भात याचिका दाखल केली। या संदर्भात 22 मार्चला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। कोसळलेल्या पुलाचा सांगाडा काढण्याचं काम सुरू असताना जीव धोक्यात घालून कामगार काम करत असल्याचं दिसून आलंय। यावेळी काम करताना कामगारांना सुरक्षा बेल्ट न दिल्याचं दिसून आलं। पोलिसांच्या ऑडिटवरच आता शंका निर्माण झाल्यात। ऑडिट होऊनही दुर्घटना होणं धक्कादायक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले, तर सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। पूल दुर्घटनेची पाहणी करायला आलेले अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी माध्यमांना बघून अक्षरशः पळ काढल्याचं चित्र पाहायला मिळालं। विजय सिंघल यांच्याकडे रोड आणि पुलाची जबाबदारी आहे। मुंबईत एवढी मोठी पूल दुर्घटना झाली, यात 6 निष्पापांचा बळी गेला। मात्र उद्धव ठाकरेंनी याकडे दुर्लक्ष केलं। युतीच्या सभेत त्यांनी एकही शब्द पूल दुर्घटनेबद्दल काढला नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे एवढे असंवेदनशील तरी कसे, असा प्रश्न आता निर्माण झालाय। दुर्घटनेनंतर हिमालय पुलाचे अवशेष दूर करण्यास प्रशासनाला तब्बल 34 तासांचा कालावधी लागलाय। गुरुवारी रात्री 7:30 पासून या कामाला सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर 34 तासाने म्हणजे आज पहाटे 5 वाजता हे काम पूर्ण करण्यात आलंय। राष्ट्रवादीकडून दुसरी यादी जाहीर झालेली आहे। मावळमधून पार्थ पवार, शिरूरमधून अमोल कोल्हेना आणि नाशिकमधून समीर भुजबळांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीने आपली पहिली यादी जाहीर केली। या पहिल्या यादीत 37 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे। सुप्रिया सुळे यांच्या विरोधात नवनाथ पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे।
वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला नुकसान होण्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी खोडून काढलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपची बी टीम असल्याच्या घणाघाती टीका जी आहे ती प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे। युतीच्या घोषणेनंतर नाशिकमध्ये सेना भाजप पदाधिकाऱ्यांची नाशिकमध्ये बैठक पार पडली। रविवारी होणाऱ्या मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीचं नियोजन कसं असावं यासाठी ही बैठक आयोजित केली असल्याचं सांगण्यात येतंय। दोनही नेते रविवारच्या बैठकीत युतीच्या 8 मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। लोकसभा निवडणुकांनंतर राज्यात तब्बल 12 लाखांपेक्षा जास्त मतदारांनी मतदार नोंदणीसाठी अर्ज केले, तर मागील एका वर्षात 7 लाखांपेक्षा जास्त मतदारांची नावं मतदार यादीत समाविष्ट झाली। तसेच विविध बाबींची पूर्तता करू न शकल्याने 2 लाखांपेक्षा जास्त अर्ज नाकारण्यात आल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय। बसपा महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा लढवणार आहे। कल्याणमध्ये काश्मीरा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बसपाचे अध्यक्ष महासचिव प्रशांत इंगळे यांनी ही माहिती दिली। बहुजनांचा पंतप्रधान करायचा असेल तर राष्ट्रीय पक्षाला मतदान करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला। देशभरात 2019च्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले। गडचिरोलीनंतर सर्वात संवेदनशील मतदारसंघ म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची ओळख आहे आणि त्यामुळे निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरी पोलिसांनी मॉक ड्रिल केलाय। भाजप आणि शिवसेना युतीत फेविकॉलचा जोड आहे जो कधीच तुटणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमरावतीतील सभेत केलं। युती झाल्यानंतरची पहिली संयुक्त सभा अमरावतीमध्ये झाली आणि त्यावेळी ते बोलत होते। कोणावर टीका करायची म्हणजे पंचायत होते। आता शरद पवारांना भाजपात घेऊ नका, नाहीतर निवडणुकीत गंमत राहणार नाही। सगळेच आपल्या पक्षात आले तर बोलायचं कोणावर असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली। वाद असेल तर कधीही आपला संघर्ष कधीही राज्याच्या हिताआड येऊ दिला नाही असं सांगत उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींचंही कौतुक केलंय। अजूनही मी त्यांना नरेंद्र भाई म्हणतो। आपला भाऊ वाटावा अशी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी असल्याचा अभिमान आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। युतीच्या प्रचाराचा नारळ आज विदर्भाच्या अमरावतीमधून फोडण्यात आला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी पवारांसोबतच विरोधकांना देखील चिमटा काढला, तर उद्धव ठाकरेंनी युतीच्या आधी झालेल्या घडामोडी विसरण्याचा भाजपला सल्ला दिला। एका बाजूला भाजपवर मुले नातवंडे पळवून नेणारी टोळी अशी टीका होत असताना भाजपने मात्र इनकमिंग जोरात सुरू ठेवलाय। उत्तर महाराष्ट्र आणि सोलापूरमधील बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय। सुजय विखेंना राष्ट्रवादीने उमेदवारी द्यायची तयारी दर्शवली होती। केवळ अंतर्गत गटबाजीचा फटका बसेल म्हणून विखेंनी उमेदवारी नाकारल्याचा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केलाय। राजू शेट्टींच्या महाआघाडीतील प्रवेश जवळपास निश्चित झालेला आहे। राष्ट्रवादीने हातकणंगलेची जागा दिल्यानंतर आता काँग्रेसनेही सांगलीची जागा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। बसपा अध्यक्ष मायावती आता सपाचे अध्यक्ष यादव यांचा प्रचार करणार आहेत। होळीनंतर दोनही पक्ष संयुक्त रॅलीला सुरुवात करणार आहेत। उत्तर प्रदेशमध्ये एसपी, बीएसपी आणि आरएलडीच्या गठबंधनाची पहिली रॅली 7 एप्रिलला होणार आहे। भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी दिल्लीच्या जंतर मंतरहून बहुजन हुंकार रॅली काढली। पंतप्रधान मोदींना दिल्लीच्या गादीला स्पर्श देखील करू देणार नसल्याची भूमिका चंद्रशेखर आझाद यांनी घेतली। तसंच माझी लढाई संविधान वाचवण्यासाठी असल्याचं आझाद यांनी म्हटलंय। चेन्नईमध्ये राहुल गांधींचा कार्यक्रम घेणाऱ्या स्टेजला कॉलेज निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे। आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपाखाली निवडणूक आयोगाने ही नोटीस बजावली आहे। नागपूर जिल्ह्यातील केळवद येथे 80 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे। महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत ही रक्कम हस्तगत करण्यात आली। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर एवढी मोठी रक्कम पकडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे। ठाणे पूर्व आणि पश्चिम दिशांना जोडणाऱ्या पुलाच्या दुरुस्तीची मागणी अनेक वेळा करण्यात आली, मात्र रेल्वे प्रशासनाकडे याचं साफ दुर्लक्ष आहे। त्यामुळे रेल्वे आणखी एक पूल कोसळण्याची वाट पाहतोय का असा संतप्त सवाल आता ठाणेकरांकडून विचारण्यात येतोय। लोकसभा निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली। या कारवाईत मालेगावमधून 14 तलवारी, 1 कुकरी असे मिळून 15 हत्यारं जप्त केली। या प्रकरणी मुजाहिद अहमद, मुजमिल हुसेन व वासिम अन्सारी या तिघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। उत्तर प्रदेशातील मथुरा येथे होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। लठ्ठमार होळीचा आज साजरी होणार आहे। रंगाच्या उत्सवाची जोरदार तयारी झाली असून लोक रंगाची उधळण करण्यास सज्ज झालेले आहेत।
विषारू वायू उत्सर्जन घोटाळ्याप्रकरणी अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने फॉक्सवॅगन या जर्मन कार उत्पादक कंपनीवर खटला दाखल केलाय। फॉक्सवॅगन या जर्मन कार उत्पादक कंपनीवर हा खटला दाखल केला गेलाय। फॉक्सवॅगनने कारमधील वायू उत्सर्जनाच्या परिणामांविषयी गुंतवणूकदारांना अंधारात ठेवून अब्जावधी डॉलरचे कॉर्पोरेट बॉन्ड विक्रीला आणल्याचा आरोप सेकने केलाय। क्रिकेट जगात T20च्या माध्यमातून प्रवेश करून चांगली कामगिरी करणाऱ्यांमध्ये अफगाणिस्तानचा अव्वल क्रमांक लागतो। आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेने क्रिकेट जगतात पदार्पण केले। आज USA आपला पहिला आंतरराष्ट्रीय T20 सामना खेळला। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सुकाणू समितीची बैठक शुक्रवारी होण्याआधी मुंबईच्या वरिष्ठ निवड समितीच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला। अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील या निवड समितीमध्ये भारताचे माजी फिरकी गोलंदाज निलेश कुलकर्णी, सुनील मोरे आणि रवी ठक्कर यांचा समावेश होता। माद्रिदला सलग 3 वर्ष UEFA चॅम्पियन्स फुटबॉल लीगचं विजेतेपद मिळवून देणारे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांचे पुन्हा एकदा प्रशिक्षकपदी पुनरागमन झाले। स्वतः झिदानने याची घोषणा करत उर्वरित 11 सामन्यात संघाकडून दमदार कामगिरी घडवून आणण्याचा निर्धार बाळगलाय। कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेल्या आयुष्मानने आर्टिकल 15 साठी चित्रीकरण करण्यात आलेला थरारक अनुभव शेअर केलेला आहे। दलदलीत शूटिंग करताना चिखलातले रक्त शोषणारे जळू त्याच्या अंगावर येत होते, त्यातून बचाव करत त्याने चित्रीकरण पूर्ण केले। दीपिकाच्या लोकप्रियतेमुळे लंडनमधील मदाम तुसाद संग्रहालयामध्ये तिचा मेणाचा पुतळा ठेवण्यात आला। विशेष म्हणजे दीपिका आणि रणवीरने नुकतीच या संग्रहालयाला भेट दिली असून दीपिकाचा पुतळा पाहून चक्क रणवीरच्या नजरा या पुतळ्यावर खेळल्याचं पाहायला मिळालं। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।